चला तर मग मी म्हटल्याप्रमाणे शंकरपाळ्यांना सुरुवात करूया। आता मी 1 किलो मैदा घेतलाय। 1 किलो मैद्याला 300 ते 350 ग्रॅम पिठी साखर लागते। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। पण पिठी साखर आणि मैदा दोन्हीही चाळून घ्यायचं, कारण पिठी साखरमध्ये गुठळ्या असतात आणि मग त्या फोडणं मुश्किल होतं। तर ते तुम्ही चाळूनच घ्यायचं आणि चाळून झाल्यानंतर त्याचं वजन हवं तर करा। आता मला अंदाज आहे, माझ्या ग्लासचं प्रमाण मला माहिती आहे म्हणून मी डायरेक्ट केलंय। तर 1 किलो मैद्याला 300 ते 350 ग्रॅम पिठी साखर, वेलची पावडर जी आपण काल ताजी बनवली आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिलाय आणि सगळ्यांना आवडलाही आहे। त्यानंतर थोडंसं मीठ, म्हणजे साधारण 2 चिमूट मीठ लागलं मला, आणि हे सर्व एकत्र छान करून घ्यायचं। त्यानंतर 150 ते 200 ग्रॅम तूप गरम करून थंड करायचं आणि ते लागेल तसं घालून आपण मिक्स करायचं। आपण जेव्हा हे सर्व एकत्र करत असतो तेव्हा आपल्याला हाताला अंदाज येतो, कारण मध्येच अशी मुटकुळी करून बघायची, ती जर जवळ आलं पीठ तर समजायचं की तूप बरोबर आहे आपलं। तरी अंदाजे 150 ते 200 ग्रॅम तूप लागतं। हे पहा, आता हे मी सर्व लावून घेते पिठाला तूप, आणि मध्येच असं मूठ वळून बघते की त्याने, जेणेकरून मला कळतंय की आपलं तूप बरोबर झालेलं आहे। आणि साधं पाणी बस, कुठेही मी दूध, तूप, साखर ते गरम करा, एकत्र करा, हे सगळे हे करत नाही प्रकार। तर मला ही सोपी आणि साधी पद्धत फार आवडते आणि इतके सुंदर होतात याच्या शंकरपाळ्या। तुम्ही बिलीव्ह करा, करून बघा, हवं तर तुम्ही पाव किलोच्या प्रमाणात करून बघा आणि मला नक्की कळवा कशा झाल्या होत्या त्या। आता आपण इथे शंकरपाळ्या सगळ्या म्हणजे लाटून, जसे आपल्याला जाड हव्यात काय, माझ्या घरात ना बारीक शंकरपाळ्या आवडतात सगळ्यांना, त्यामुळे मी अगदी छोट्या कापते, ज्या तळायलाही फास्ट होतात। हे मोठ्या शंकरपाळ्या आवडत नाहीत कोणाला। तर इथे माझे शंकरपाळे कापून तयार झालेले आहे। आता ह्या तळून घेणार आहे। खरं तर माझे डोळे अजूनही बरे झालेले नाही आहेत, मला एवढं तेलाजवळ उभं राहायचं नव्हतं, पण काही कारणाने मला उभं राहावं लागलं आणि थोडंसं, म्हणजे तुम्हाला कळेलच, माझा चेहरा बघून तुम्हाला लक्षात येईलच, पण हरकत नाही। मला दिवाळीचा फराळ करायला मजा आली, म्हणजे सुरुवात चांगली झाली। तर इथे आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया उद्याच्या भागात। धन्यवाद। चला तर मग मी